नमस्कार, मी किरण गोटूर, मूड महाराष्ट्राचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं काय मूड आहे हे आपण बघणार आहोत। माझ्यासोबत वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते आणि नागरिक आणि काही जे अभ्यासक सुद्धा आहेत। खरं तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं हे मतदारसंघ आहे, कारण काँग्रेसचं बालेकिल्ला म्हणून सुद्धा या मतदारसंघाची जी ओळख आहे। कारण जवळपास 8 ते 9 वेळा माणिकराव गावित तिथून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, पण मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार जे आहेत हिना गावित हे इथून निवडून आलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण मागच्या 5 वर्षांमध्ये काय कामं इथे झालेली आहेत या सगळ्याच गोष्टीचा आढावा आपण आज आमच्या या कार्यक्रमामधून घेणार आहोत। अर्थातच भाजपचे इथे खासदार आहेत, त्यामुळे भाजपचे इथे खासदार आले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। हे मागच्या 5 वर्षांपासून काय काय कामं झालेली आहेत, किती मोठ्या प्रमाणात तुम्ही विकास कामं केलेली आहेत, काय सांगाल साहेब? रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी 2014 पासून बंद पडलेल्या कामाला निधी आणला खासदारांनी। तदनंतर नंदुरबार जिल्ह्यातून जाणारे 7 राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळवली खास बाब म्हणून, त्यांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला। आणि त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये BSNLचे 70 टावर मंजूर केले आपण। आणि त्याच्यानंतर गावोगावी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून 2 गावांना जोडणारे असतील, 2 जिल्ह्यांना जोडणारे रस्ते असतील, विशेष बाब म्हणून ते 13 रस्ते मंजूर केले। या जिल्ह्याला यापूर्वी पॅकेज दिलेलं होतं, परंतु खास बाब म्हणून ते सुद्धा त्यांनी मंजूर करून आणले। असे अनेक विकास कामं आमच्या खासदारांनी केलेले आहेत। सौभाग्य योजनेतून आतापर्यंत अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा ज्या लोकांकडे 70 वर्षापासून विजेपासून ते लोक स्वातंत्र्योत्तर काळापासून वंचित होते, त्यांच्या घरापर्यंत वीज पोहोचवणं, मीटर देणं, कनेक्शन देणं, त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या निधीतून हजारो ठिकाणी दडगाव, अक्कलकुवा जे छोटे छोटे पाडे आहेत त्यांना पेयजलाची व्यवस्था नव्हती, तर तिथं त्यांनी ते निर्माण करून दिले, स्त्रोत निर्माण केले आणि त्यांना हँडपंप बसवून दिले। काय सांगाल, तुम्हाला पडतंय? या ठिकाणी खासदार माणिकराव गावित साहेब 9 वेळा आले। 9 वेळापासून यांनी जे सांगितलं हा जो प्रश्न आहे, हा दुहेरीकरणाचा प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडून त्यावेळेपासून ते कामं चालू होती आणि ते आज पूर्णत्वात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेत, त्याचा सवाल नाहीये। परंतु ही जी मागणी होती ही त्यांनी लावून धरली होती म्हणून आता पूर्ण झालेत। PMJSY मध्ये त्याच वेळपासून दळगाव पर्यंत आज जे विकास करायला जाऊन राहिलेत हे रस्ते त्या वेळपासून अतिदुर्गम भागामध्ये आहेत, तिथं विजेचं पण आहे, सर्व स्तोत्र होतं। परंतु आता कसं झालं, प्रसिद्धीच्या माध्यमातून काही गोष्टी कोणी काही सांगत असतील तर आम्हाला ते अजिबात मान्य नाही। असं जर राहिलं असतं तर आज त्या ठिकाणी आमचे ZPचे मेंबर आलेले आहेत, तिथले खासदार निवडून आलेले आहेत, आमदार साहेब KC पाडवी साहेब आहेत। शाद्यामध्ये थोडंसं आम्हाला हे काही गोष्टींचा पराभव पत्करावा लागला होता, तसं आमच्या नवापूरमध्ये आलेले आहेत। ह्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कामं हे काँग्रेस सरकारच्या वतीने ज्यावेळेस प्रस्तावित होती ती कामं फक्त पूर्ण केली। आणि यांनी जो आश्वासनाचा फेकू सरकारने जो कारभार केला त्याच्यामुळे ही जी ग्रामीण जनता आहे साहेब दिशाभूल झाली। म्हणजे नवीन कामं काहीच झाले नाहीत असं नाही, त्यांना यांनी आश्वासन दिलेली कामच पूर्ण केली नाही। एका अजिंठ्यावर थोडं होतं, अजिंठ्यावर तर यांचं प्रश्न पहिले जनधन खाता खोलो, आपके खाते में 15 लाख भेजेंगे। अरे 1.5 पैसा आला नाही हो, लोकांना दिशाभूल केली। तर अशी ही सगळी परिस्थिती आहे, नवीन कामं कुठलेही या मतदारसंघात आणले नाहीत असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे सुद्धा इथले नेते आहेत। तुम्ही काय सांगाल, म्हणजे भाजपच्या कामाकडे तुम्ही कसं बघता, जे आता म्हणजे भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात कामं झालीत? बरोबर आहे, इथं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या खासदार हिनाताई गावित ठीक आहे, यांचं पर्सनली व्यक्तिशः काम चांगलं आहे म्हणून त्यांना या केंद्र सरकारकडून 5व्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। पण सरकारबद्दल ह्या जनतेमध्ये टोटल भ्रमनिरास आहे। जे मोठे मोठे जनतेमध्ये स्वप्न दाखवले होते या सरकारने ते कुठलंही असं पूर्णत्वास नाही। आणि ठीक आहे, आमच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे की इथं हायवे झाले, रेल्वे झाले, हे झाले, पण ज्या साधारण माणसाने, ज्या मिडल क्लास परिवाराने, ज्या माणसाने ज्या हे सरकारला जे स्वतःचं बेरोजगारी म्हणा ह्या प्रश्नांमुळे जे मतदान केलेलं होतं त्या प्रत्येक माणसाच्या एक सरकारबद्दल एक घोर निराशा किंवा फसवणूक झालेलं आहे, हे असंच आम्ही
आश्वासनं जे मिळालेली होती ते पाळण्यात आले नाहीत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मित्रपक्षीय सुद्धा नेते आपल्यासोबत आहेत, भाजपचे आहेत, खासदार आहेत इथं. तुम्ही कसं बघता यात कामांकडे? म्हणजे खरंच विकास कामं झालेली आहेत की नाही? मी मालती वळवी युती जिल्हा आज ज्या खासदार जे हिनाताई गावित ॲज अ आदिवासी समाजाच्या त्या एक मुलगी म्हणून ओळखल्या जातं. पण एक म्हणावंसं वाटतं का एवढ्या 5 वर्षामध्ये ज्या हिनाताईंनी ग्रास लेवलला जे काही बघायला पाहिजे होतं ते काही बघितलं नाही. आणि ते प्रत्येक याच्या योजनांच्या मागे, जसं उज्ज्वल गॅस योजना 2013ची योजना जी आहे ती पहिल्यापासूनच GR नुसार कधी बघितलं तर सर्वसामान्य जनतापैकी कोणीही उज्ज्वल गॅस योजना चे गॅस वाटू शकता. पण मला एक असं म्हणावंसं वाटतं, राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, तर सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे, ग्रास लेवलचे मत काय आहे, कधी खेड्यांवर जाऊन बघितलं का हिनाताईंनी ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं आणि कुठेतरी खासदारची भूमिका काय होती ग्रास लेवलची, जेव्हा कुठेतरी उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत खरोखर जे गरीब जनता आहे ती राहून गेलेली, वंचित राहून गेलेली, फक्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या फेवरचे लोक कुठेतरी चॉईसबल करून उज्ज्वल गॅस योजना वाटप करण्यात आली. राहिलं नॅशनल हायवेचं, तर आज आदिवासींच्या जमिनी गेल्या, हे दुःखदायक घटना आहे. तुम्ही विकास करताय, पण विकासाच्या नावावर काय होतंय हे बघणं पण गरजेचं आहे. एकीकडे तुम्ही ट्रेन चालू केली, पण ट्रेन चालू केली त्याबद्दल पण आनंद वाटतं का बुवा आज जे सर्वसामान्य जनता जी आहे, कुठेतरी आम्हाला बेरोजगार जे एज्युकेशन झालेले मुलं असतील, मुली असतील, आम्हाला कुठेतरी तुम्ही रोजगाराच्या भूमिकेने बघितलं असतं तर ही जनता किंवा सर्वसामान्य मग ती आदिवासी, दलित, आदिवासी, मायनॉरिटी, ओबीसी यांनी कुठेतरी आज तुम्हाला जे चौथींदा तुम्हाला संसद रत्न मिळालंय तर तुम्हाला आम्ही सुद्धा दिलं असतं का या जिल्ह्याची तुम्ही मुलगी आहात म्हणून आणि खासदार आहात म्हणून. पण स्थलांतराचा, कुपोषणाचा, त्याच्यानंतर बेरोजगाराचा जे काही आहे ते कुठेतरी बघितले नाही. बरं, अनेक प्रश्न आहेत. अनेक ज्या या खरं तर निवडणुकामध्ये ज्या आश्वासनं मिळाली होती ती पाळण्यात आली नाहीत. तुमचे मित्रपक्ष सुद्धा नाराज आहेत पूर्ण कामावर. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी एकच गोष्ट सांगेल, आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दुहेरीकरणाचं काम हे पूर्वीपासूनच सुरू होतं, हे आम्हाला मान्य आहे, परंतु ते संत गतीने सुरू होतं. ह्या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाचा वेग आमच्या हिनाताईंनी आणून दिलेला आहे. मग तो 2014 पर्यंत जो निधी अपूर्ण पडला होता किंवा त्या निधी अभावी जे काम संत गतीने सुरू होतं त्याला जास्तीत जास्त निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या खासदारांनी केलं आहे. त्याच्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय असेल ते सुद्धा त्यांनी नंदुरबारला सुरू केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एक केंद्र शासनाचं नवापूर तालुक्यात 33 एकर जागेमध्ये ती शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आयुर्वेदचं एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे जे 50 खाटांचं रुग्ण आहे. अजून कृषी विद्यालय त्यांच्या वडिलांनी सुरू केलेलं आहे ते मंत्री असताना. पण विषय असा आहे की इथले रस्ते खराब आहेत, कुठलाही नवीन प्रकल्प आलेला नाहीये, अनेक ज्यात आदिवासी लोकांचं अडचणी आहेत, अशाच गोष्टींवरती कामं झालेली नाहीत असा आरोप होतोय. त्यांनी सांगितलं की उज्ज्वला गॅसचा विषय जो सांगितला तो हिना त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित प्रश्न केला की आमच्या आदिवासी बांधवांना ते सरपण आणून विविध लाकडं आणून हे सरपण आणून ते चुले जाळतात आणि त्याच्यामुळे विविध रोग होऊ शकतात आणि त्या आजाराने त्या दगावू शकतात, तर त्यांना आपण केंद्र शासनाने गॅसची योजना दिली पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्यामुळे खास बाब म्हणून आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी ती योजना सुरू केली आणि नंदुरबार जिल्ह्यात 1.5 लाख गॅस त्यांनी वाटप केलेले आणि नंदुरबार तालुक्यात 40 हजारावरती गॅस त्यांनी वाटप केलेले आहेत. साहेब, तिकडे तुम्ही अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, तळोदा असेल, या भागामध्ये जो पुनर्वसनाचा प्रश्न होता त्याच्यासाठी देखील जी जमीन नर्मदेमध्ये ज्यांचं जमीन गेलेली आहे नर्मदे, तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि यांनी फॉरेस्ट आणि या डिपार्टमेंटने सांगितलं की बुवा आम्ही देऊ शकत नाही. त्यांनी ते म्हटल्या तर त्यांनी त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि तो सुद्धा प्रश्न 31 मार्च पर्यंत सोडवण्यात येणार आहे. बरं, हरकत नाही, भाजपच्या वतीने कामं करण्यात आलेली आहेत असं म्हणणं आहे. या सगळ्या प्रश्नावरती, या सगळ्या लोकसभा मतदारसंघासंदर्भात नागरिकांना काय आवडतं, अभ्यासकांना काय आवडतं हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी घेऊयात एक ब्रेक. महाराष्ट्रातील एक महत्वाचं हे मतदारसंघ आहे. खरं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक
आदिवासी लोक सुद्धा राहतात. नेमकं जे भाजपच्या वतीने आता सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आलेलं आहेत, या सगळ्यावरती अभ्यासक आहेत माझ्यासोबत, नागरिक सुद्धा आहेत. ह्यांना आपण विचारूया की नेमकं खरंच कामं झालेली आहेत का. सर, काय सांगाल तुम्ही, खरंच जे भाजपकडनं सांगण्यात आलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत, खरंच अशी परिस्थिती आहे? पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारने आणि नंतरच्या या 5 वर्षाच्या भाजपच्या काळामध्ये दळणवळणाची कामे झाली, बऱ्यापैकी काही कामे झाली, पण ज्या मूलभूत सुविधा ज्या होत्या त्या पूर्वीच्याही सरकारने पुरवल्या नाहीत, नंतरच्याही सरकारने पुरवण्याकडे त्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. दळणवळणामध्ये रस्ते झाले, मोबाईलचे टावर झाले, वीज आली, त्यानंतर भाजपच्या काळामध्ये गॅसचं वाटप झालं. मात्र ज्या गॅसवर अन्न शिजायला पाहिजे, जे गरिबांचे आदिवासींचं पोट भरायला पाहिजे, ते अन्न त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल हे ते काँग्रेस सरकारनेही त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही आणि दरम्यान आताच्या भाजप सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. आजही सातपुडा हा वन संपत्तीने नटलेला आहे, त्याची देण लाभली ही नंदुरबार जिल्ह्याला. सातपुड्यामध्ये आमसूरचं उत्पादन होतं, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, महू आहे. यावर जर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग जर काँग्रेस सरकारने किंवा भाजप सरकारने निर्माण केले असते तर आज आदिवासी बांधवांची परिस्थिती आज वेगळी राहिली असती. त्यांना बरं, ठीक आहे, मूलभूत विकास झालेले नाहीयेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये असं म्हणणं आहे. सर, ज्या पद्धतीने प्रकल्प इथं ज्यात येणं गरजेचं होतं ते आले नाहीत असं म्हणणं आहे, काय वस्तुस्थिती? ती वास्तवता आहे. ज्या पत्रकार मित्रांनी जी भूमिका मांडली आहे ती नंदुरबार जिल्ह्याचा खरा आरसा त्यांनी 2 शब्दात सांगितला. परंतु मी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून एवढं सांगेल की ज्यावेळेला रेल्वेचे प्रश्न इथं उपस्थित झालेत, आता परवाच आदरणीय आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या धुळ्याच्या उपस्थितीत मेट्रो रेलचं उद्घाटन बटन दाबून करण्यात आलं. पण ती मेट्रो रेल जी केली ती अभिनंदनीय बाब आहे, ती व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सविस्कर आहे. परंतु तीच रात्रीची जी रेल्वे आहे त्याला आम्ही पॅसेंजर म्हणतो, त्या पॅसेंजर म्हणजे आता नंदुरबार तर सुरत हा साधारण 4 ते 5 तासाचा रस्ता आहे. त्या गाडीमध्ये ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे. आता तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूमची गाडी चालू करणार आणि मग इतर प्रवाशांचे जे म्हातारे आहेत, ज्यांचे डायबिटीज पेशंट आहेत त्यांच्या संदर्भात काय? म्हणून आम्ही हिनाताईंना सुद्धा याबद्दल संघटनेने वारंवार केलं की तुम्ही दुजा भाव करू नका, म्हणजे 2 पार्टिसिपेट करू नका. एक व्यापारी फक्त खुश करायचा आणि मतदार जो आहे तुमचा त्याला वाऱ्यावर सोडायचा, तेवढंच नव्हे तर हिनाताईंना अजून एक आमची विनंती आहे की त्यांनी एक भाषण केलं होतं की नंदुरबार पूर्ण शहर जिल्हा आम्ही वायफाय मुक्त करू, म्हणजे वायफाय देऊ. अर्थात ते झालेलं नाही. त्या तरुणांमध्ये आज इंटरनेट आहे. इथला विद्यार्थी विचारतोय की मोबाईल उघडताना सांगतो कुठे वायफाय, ते कुठे, तर ताईंनी त्याचा खुलासा झाला पाहिजे. एवढंच नाही की आपण प्रधानमंत्रीची मन की बात ऐकतो, परंतु हिनाताईंनी जे समारोप भाषण होतं निवडणुकीचे त्याच्यात सांगितलं की नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भाग आहे, इथं रेडिओ सेंटर होणं आवश्यक आहे आणि रेडिओ सेंटर मी आणेल, तेही त्यांनी आलेलं नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या पक्षांचा अंतर्गत बी जसं शिवसेना भाजपचं आता थोडंसं दिसलं आपल्याला, तसं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बी काही कुडघुडी चालू आहे, ते धुळ्याच्या व्यासपीठावर दिसून आलं. बरं, ठीक आहे, अनेक जी आश्वासनं मिळालेली होती त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाहीये. माझ्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. खरं तर अनेक प्रश्न आहेत नंदुरबार या लोकसभा मतदारसंघामध्ये. तुम्ही काय सांगाल, मागच्या 5 वर्षांच्या कामावरती तुम्ही आनंदी आहात का? मी ऍक्च्युली एक सोशल वर्कर म्हणून बोलते, त्याच्यामुळे पक्ष आणि व्यक्ती याच्यावर बोलणं हा माझा विषय नाही. परंतु सामाजिक लेव्हलला नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर एकीकडे गव्हर्नमेंटचं नोकरी कपात धोरण आणि दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात मला असं वाटतं MIDC डिक्लेअर होऊन बरेच वर्ष झाली, मात्र ती अजून कार्यान्वित नाही. तर नंदुरबार जिल्ह्याचा जो एंगर वर्ग आहे किंवा सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे तो प्रचंड नैराश्याच्या खाईत आहे, बिलकुल खुश नाही आहे. म्हणून मला असं म्हणायचंय जे प्रशासन सत्ताधारी जे कोणी असतील ते की सगळ्यात पहिले नंदुरबारमध्ये जर कधी तुम्हाला फोकस करायचा असेल तर सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती कसा खुश राहील याच्यावर करणं मस्ट वाटतं मला. बरं, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये. आदिवासींचे प्रश्न आहेत असं आरोप नागरिक आणि पत्रकारांचा आहे. काय सांगाल? अत्यंत गंभीर आरोप. बेरोजगारीसाठी स्किल इंडिया हा जो भारतीय जनता पार्टीने कार्यक्रम आयोजित केलाय त्याचं आम्ही एक ट्रेनिंग सेंटर कोरेट रोडला उघडलेलं आहे. त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही त्यांना ट्रेनिंग देत असतो आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी मुद्रा लोन ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना मुद्रा लोनसाठी कुठलाही जामीन लागणार नाही, काहीही लागणार नाही. ज्यांना जो व्यवसाय करायचा असेल त्या माध्यमातून आम्ही त्यांना लोन देत असतो. राहिला विकासाचा प्रश्न किंवा रोजगाराचा प्रश्न, तर जे आपले हा
शेतकरी बहुल आणि शेतकरी मजूर असा जिल्हा आहे. तर शेतकऱ्यांसाठी जी पंतप्रधान कृषी सिंचाई योजना आहे त्या माध्यमातून पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी जास्तीत जास्त सबसिडी देण्यात यावी. मग कृषीमधून ट्रॅक्टर द्यायचे असेल तर आम्ही 1.5 लाख ट्रॅक्टर नंदुरबार जिल्ह्यासाठी मागणी केलेली. एका ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टरसाठी 50 HP ट्रॅक्टरसाठी आणि त्यावरील त्यांना आम्ही 1 लाख रुपये सबसिडी देणार. आणि जे लहान ट्रेलर आहेत ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी आम्ही 50,000 रुपयाची सबसिडी शासनाकडून शेतकऱ्यांना दिलेली आहे. बरं, मुद्राच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम करण्यात आलेलं आहे असं म्हणणं आहे, खरं आहे? आतापर्यंत आमच्या मित्रांनी जे सांगितलं ही सत्यता आहे की तरुणाई जो वर्ग आहे त्याची आता पुष्कळ दिशाभूल झालेली आहे. आता करून काही फायदा नाही किंवा सांगून काही फायदा नाही. यांनी सांगितल्याप्रमाणे आणखी एक मोठा प्रश्न आहे की शेतकरी आणि मजूर वर्ग, शेतकऱ्यांना तर इतकं गरिबांना दिशाभूल केलं गेलेलं आहे की सिंचनाच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा आणि तालुक्यामध्ये 16-17 नंतर सिंचन विहिरींचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही. 900चं टार्गेट 16-17 मध्ये आलं, 17-18, 18-19 मध्ये तर टार्गेटच आलं नाही. नंदुरबार पंचायत समितीला पडून प्रस्ताव आहेत 750 आहेत. शबरी विकास मध्ये आदिवासींमध्ये 350 प्रकरणं पडलेली आहेत कराची, 1 रुपया आणलेला नाही. अजून गोठ्याचे प्रकरण शेतकऱ्यांचे पडलेले आहेत त्याच्यात सुद्धा आलेले नाही आहेत. याच्यामध्ये एवढी कामं जर पेंटिंग असताना आपण म्हणत असाल की आपण सुजलाम सुफलाम करणार आहोत गरिबाला, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवेंद्र सरकार म्हणायचं की शेतकऱ्यांना 5,000च्या वरती भाव पाहिजे, 6,000च्या वरती भाव पाहिजे. अहो 5400च्या वरती तुम्ही देऊन नाही राहिले. आता सुद्धा मक्याचं आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1600 रुपये घेऊन राहिले आणि इतर बाजार समित्यांमध्ये तो मका आमचा प्रायव्हेट शेतकरी 2100 रुपये प्रमाणे घेऊन राहिला. कुणाची दिशा बोले? हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे की नाही? हे तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत समजून गेलेलं आहे. आता कुणी काही जरी सांगितलं तरी आमचा गोर गरीब आणि शेतकरी राजा खवडून निघालेला आहे. बरं, ठीक आहे. अनेक पेंडिंग कामं आहेत असं म्हणणं. माझ्यासोबत नंदुरबार मधले पत्रकार सुद्धा आहेत. मला सांगा, तुम्ही आता ऐकलेलं आहे सगळ्यांचं, अनेक जे गंभीर आरोप भाजपवरती होत आहेत, काय एकूणच परिस्थिती आहे? एक गोष्ट सांगावीशी वाटते की काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस वर्षानुवर्ष सत्ता होती आणि मागच्या 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये तरुण जे हिनाताई गावित आहेत त्या निवडून आल्या आणि वर्षानुवर्ष या जिल्ह्याला भेडसवणारा प्रश्न म्हणजे स्थलांतराचा. शेजारच्या गुजरात राज्यामध्ये अनेक आदिवासी महिला कुटुंबाचं कुटुंब पूर्ण ग्रामीण भाग ऊसतोड मजूर म्हणून तिकडे जात असते. देशामधला हा एकमेव असा निसर्ग संपन्नतेने अत्यंत हा चांगला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याचा जर तुम्ही उपयोग केला म्हणजे साधन सामुग्रीचा, इथं सुशिक्षित बेरोजगारांची समस्या इतकी मोठी आहे, त्यांचा वापर केला, स्थानिक प्रक्रिया करणारे उद्योग तुम्ही निर्माण केलेत. शिवाय या ठिकाणी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती एवढी काही खास नाही. म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं आहे पण कागदोपत्री, आणि उपसा सिंचन योजना मंजूर झाली ती दुरुस्तीसाठी, परंतु अद्यापही एकही उपसा सिंचन दुरुस्त झालेलं नाही. थोडक्यामध्ये जे पाणी तापी नदीचं आहे ते आम्ही साठवून ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये गुजरातला सोडून देतो आणि गुजरातचा सगळा एरिया जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील पाण्यावर साठवून ठेवतो. आम्ही पैसा जो खर्च केला आहे, बॅरेज बांधले आणि आम्ही ते गुजरातला देऊन देतो. त्यामुळे आमच्याकडे कारखानदारी राहिली असती, आमच्याकडे मजूर आहे, 3 राज्याच्या ठिकाणून असलेला इतका सुंदर जिल्हा आहे, सातपुडा पर्वत आहे, एवढं सौंदर्य नटलेला हा जिल्हा, याचा वापर आमच्या या राजकीय नेत्यांना करता आलेला नाही. सबसिडी द्यायच्या, गॅस सिलेंडर द्यायच्या, परंतु रोजगार केव्हा देणार? म्हणजे उपाशी माणसाला तुम्ही भीक देणार, परंतु तुम्ही जरा स्वावलंबन कधी करणार? हे माझं अत्यंत महत्वाचं हे मुद्दा आहे. पाणीचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, या संबंधी कामं झालेली नाहीत असं पत्रकारांचं म्हणणं आहे. आणखीन काही प्रश्न आहेत त्यावरती बोलूया, पण एक आधी घेऊयात ब्रेक. मूड महाराष्ट्राचा आमच्या या कार्यक्रमामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं मूड आपण बघत आहोत. अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये. माझ्यासोबत इथले काही यंगस्टर सुद्धा आहेत.
काय परिस्थिती आहे? रोजगाराचा प्रश्न आहे खरंच, म्हणजे रोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे इथे. मी एक युवा म्हणून व बेरोजगार अभियंता म्हणून बोलू इच्छितो की कुठलंही सरकार असो, काँग्रेस असो का बीजेपी असो, पण बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, भ्रष्टाचाराचा प्रश्नही सुटलेला नाहीये. कारण की भ्रष्टाचार एक भारताला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. जोपर्यंत हा भ्रष्टाचार मोकळा होत नाही तोपर्यंत सरकाराचा विकास होत नाही, देशाचा विकास होत नाही. कुठलेही सरकार असो की काही विकास झालेला नाही, कुठलेही सरकार आलं तरी जे ना तेच आहे. म्हणजे आम्ही रोजगाराची अपेक्षा करत असतो तरी रोजगार मिळत नसतो. आम्ही अभियंतेच आहोत, सगळे अभियंते आहोत, पण अभियंते असूनही आम्हाला कामं मिळत नाही. बरं, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, खासदार भाजपचे होते. एखादा नवीन प्रकल्प आणता आला असता? हो, नक्कीच आणता आला असता, पण तोही काही आलेला नाहीये. म्हणजे अपेक्षेच्या दृष्टीनेच बघतोय आम्ही सर्व. शिवसेनेचे नेते आहेत, तुम्हाला मगापासून बोलायचंय खरं तर काहीतरी. अनेक अडचणी आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, यंगस्टर्स नाराज आहेत, विशेषतः तुमचे मित्रपक्षाचे खासदार इथं आहेत. काय सांगाल? जो नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो डीबीटीचा प्रश्न म्हणजे आदिवासी ट्रायबलचा जो आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न इतका सेन्सिटिव्ह पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजला. पुणे ते नाशिक पायवाटी मोर्चा, नंदुरबार ते नाशिक पायवाटी मोर्चा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 आदिवासी प्रकल्प हे येतात, तर ते दोघं प्रकल्पामध्ये जे काही योजना येतात आदिवासींसाठी तर त्या बघितल्या गेल्या आणि आजपर्यंत त्याचा भ्रष्टाचार, त्याचे पैसे मार्च एंडिंग येऊन गेला तो जसा तसा निघून जाणारे पैसा. बचत गटाच्या महिला असतील, बेरोजगार युथ असतील, युथ असतील, त्यांच्यासाठी बघणं खूप गरजेचं होतं. आता सुप्रीम कोर्टाने आता या 13 तारखेला सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला, वन हक्क 2006चा जो कायदा होता. तर आज पुऱ्या 22 राज्यामध्ये आदिवासींना दखल करण्यात येतोय. तर हा नंदुरबारचा पण मुद्दा उपस्थित होतोय. आमच्या हिनाताई खासदार असताना संसदमध्ये हे मुद्दे मांडायला पाहिजे होते, पण कोणताही मुद्दा, सेन्सिटिव्ह मुद्दा हिनाताईंनी मांडला नाहीये. 4दा संसद रत्न घेतले गेलेले, पण इथं चप्पल घसरता लोक, बरोबर आहे, समाजासाठी लढता, कोणीही कोणत्या पक्षात असो. सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा, बरोबर आहे, हिनाताईंनी प्रत्येक आरोग्य शिबिर राबवले सिव्हिल हॉस्पिटलचे, पण जे पण बाहेरचे NM किंवा डॉक्टर लोक भरले जातात, पण स्थानिक लेवलच्या मुलींचा विचार केला का? बरं, ठीक आहे. म्हणजे खासदारांना भांडता आलं नाही नंदुरबारच्या प्रश्नावरती असं म्हणणं आहे. खरं तर मित्रपक्ष सुद्धा नाराज आहेत असं वाटतं. शासकीय आकडेवारी घेतली साहेब. सौभाग्य योजना ही 5 वर्षापासून बारगळलेली आहे, चालू आहे. मी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य आहे. मी शासकीय आकडेवारी घेऊन बोलतो. विश्वकर्मा योजना ही फक्त कागदावर, तिचं पुढे चालले नाही. लग्नाला 25,000 रुपये देणार, साहित्याला 15,000 रुपये देणार, फॉर्म भरल्याबरोबर 5,000 रुपये देणार. असं कुठे मला शासकीय पद्धतीने आकडेवारी दाखवून द्यावे की ते लाभार्थी आहेत. आणि सर्वात मोठं या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा स्थलांतरित मजुरांचा आहे. तर सांगावं मला या भाजप सरकारने की किती स्थलांतरित मजुरांच्या तुम्ही याच्यावर किती फॅक्टरी उभारले. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो तसाच आहे. तुम्ही ऐकलेलं आता सगळं, काय सांगाल, काय वस्तुस्थिती आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थलांतर आणि MIDCचा मोठा प्रमाणावर प्रश्न आहे. तो आतापर्यंत भाजप सरकार असो किंवा काँग्रेस सरकार कोणीही तो प्रश्न सोडवलेला नाही. दरवर्षी लाखो जथ्थे इथून स्थलांतरित होतात गुजरात राज्यामध्ये. पण त्या मजुरांना जर आपण स्थानिक इथं MIDCच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती केली तर ते इथून जाणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्न सुटू शकतो. त्याचबरोबर सिंचनाच्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे. इथं 22 उपसा सिंचन योजनांचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. दरवर्षी त्याच्यावर चर्चा होते. आता मला वाटतं कालच्या बजेटमध्ये 70 कोटी मंजूर पण झाले त्याला, पण ते मला जेव्हा योजना सुरू होतील तेव्हाच खरं राहील ते. बरं, एक महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. नंदुरबारमध्ये रोजगार नाही म्हणून अनेक जे लोक आहेत नंदुरबारमधून ते गुजरातमध्ये अक्षरशः निघून जात आहेत असं म्हणणं आहे. काय वस्तुस्थिती आहे? सत्य आहे साहेब ते. कारण की या ठिकाणी या सरकारने जे आता कौशल्य विकास योजना सांगितली, 3 महिन्याचा कोर्स द्यायचा, कंपन्यांमध्ये पाठवायचे, आणि जे डिप्लोमा धारक आहेत ते आमचे बिचारे गोरगरीब फिरून राहिले. यांना 5 वर्षाचं हाडूक दिलेलं आहे. हे सरकार याच्यात तर अपयशी ठरलेलंच आहे. प्रत्येक गोष्टीत सिंचनापासून तर थेट कृषीपर्यंत ज्या लोकांनी या सरकारचा रस्त्यावर कांदा फेकून स्वागत करतंय प्रत्येक ठिकाणी, जी गोमातेचं एवढे सरकार वल्गना करतं ते दूध रस्त्यावर टाकून राहिलं, यांच्या कधी डोळे उघडतील साहेब आम्हाला तेच समजत. आरोप आहेत खरं तर नंदुरबारमध्ये रोजगार मिळत नाही, त्यामुळे लोक बाहेर चाललेली आहेत. कुठलाही प्रकल्प आणण्यात आलेला नाहीये. माझ्या सर्व मित्रपक्षांनी जे काही प्रश्न आणि जे आरोप केले आहेत त्या सर्वांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिला मालतीताईंनी जो आरोप केला की डीबीटीच्या प्रश्नावर खासदार हिनाताईंनी लोकसभेत बोललं पाहिजे होतं. सर्वात जास्त भांडणारी
एकमेव आदिवासी खासदार डीबीटी योजना बंद केली पाहिजे आणि जी पूर्वीची योजना होती त्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवून तिथंच त्यांना मानधन दिलं गेलं पाहिजे. या प्रश्नासाठी त्या लोकसभेमध्ये खास अधिवेशनात बोलल्या. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आमच्या मित्रपक्षांनी सांगितला की रोजगार हमी योजनेमधून शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीला निधी उपलब्ध झाला नाही. मी तुम्हाला एक शिरपूरचं उदाहरण देऊ इच्छितो साहेब. शिरपूरला 3000 विहिरींची मागणी होती, 1500 विहिरींना निधी आलेला होता. खास बाब म्हणून 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस धुळ्याला आले असताना खासदार आणि या नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे अनुभवी आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी खास बाब म्हणून चर्चा केली आणि त्या रोजगार हमी योजनेच्या 3000 विहिरींना निधी देण्यासाठी त्यांना विनंती केली आणि तो निधी देखील मंजूर झाला. जे आदिवासी लोक आहेत ज्यांना घरकुलं नाहीत, या 70 वर्षाच्या काळात भारतातली पहिली खासदार आहे की ती दिल्लीच्या त्या घरकुल योजनेमध्ये जाऊन तिने सांगितलं की आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि रमाईच्या लोकांना घरं नाहीत. 1,10,000 घरं पंतप्रधान घरकुल योजनेतून या जिल्ह्याला दिलेली आहेत साहेब, ती मंजूर झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब, यांनी सांगितलं की ती जी याची योजना सौभाग्य योजना जी आहे ती बारगडलेली. साहेब मी तुम्हाला सांगतो, या नंदुरबार महाराष्ट्र शासनाने पाठवलेला अहवाल सांगतो. ज्यावेळेस ऊर्जा मंत्र्यांकडे आमच्या खासदार गेल्या त्यावेळेस त्यांनी मोबाईल काढून आम्हाला सांगितलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये वीज नाही असं कुठलंही गाव नाही. आणि त्यांनी सांगितलं, एक रिपोर्ट दाखवला MSCB नंदुरबारचा. तर त्या रिपोर्ट नंतर त्यांनी मंत्र्यांना सांगितलं की ही गावं आणि ही पाडे अजून विजेपासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत वीज पोहोचलेली नाही. त्यानंतर त्या मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही नवीन सर्वे करा आणि ते नवीन सर्वे केल्यानंतर 450 कोटी रुपये या जिल्ह्याला खास बाब म्हणून मंजूर करून दिलेले आहेत साहेब. 4.5 वर्षाच्या खासदाराने किती कामं केले पाहिजे जे 70 वर्षात ज्या खासदारांनी केले नाहीत त्याचा संपूर्ण बॅकलॉग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तरुण आणि अनुभव नसलेल्या खासदार ज्यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्यांनी हे कामं केलेली आहेत. बरं ठीक आहे, मागच्या 70 वर्षांपासून जे कामं झालेली नाहीयेत ते मागच्या 5 वर्षामध्ये झालेलं आहेत असं भाजपचं म्हणणं आहे. आणि विरोधी पक्षांनी सुद्धा अनेक गंभीर आरोप खरं तर आमच्या या कार्यक्रमामध्ये केलेला आहेत. अनेक प्रश्न आहेत नंदुरबारचे, ते अद्यापही मिटलेले नाहीयेत. त्यामुळे नेमकं आता पुढच्या लोकसभा निवडणुकामध्ये हे नागरिक आणि लोक नंदुरबारचे विशेषतः हे कोणाला निवडून देतात हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.